खोक्या असो, खोक्या असो, बोक्या असो, ठोक्या असो, कोणालाही सोडलं जाणार नाही, सगळ्यांना ठोकणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राज्यातील गुन्हेगारांना कडक इशारा, तर खोक्याच्या बेकायदा घरावर बुलडोझर, प्रयागराजहून आज रात्री पुण्यात आणणार खोक्याला। संजय शिरसाटांचं जयंत पाटलांबाबत मोठं विधान, जयंत पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात राहणार नाहीत, लवकरच ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील, संजय शिरसाटांचा दावा। पैसे उकळण्यासाठी राईस मिल मालकांना पक्षाच्या एजंटकडून धमकी, विधान परिषदेत परिणय फुकेंच्या गंभीर आरोप, चौकशी करून कारवाईचं गृह राज्यमंत्री योगेश कदमांचं आश्वासन। नितेश राणेंच्या विधानाशी सहमत नाही, त्यांची भूमिका ही सरकारची भूमिका नाही, संजय शिरसाटांचं विधान। शिवरायांसोबत मुस्लिम सैनिक नसल्याचं राणेंनी केलं होतं विधान। परभणी शिक्षकाचं बोंबाबोंब आंदोलन, शिक्षकाकडून प्रतिकात्मक अर्थसंकल्पाची होळी, अनुदानाचा वाढीव टप्पा देण्याची मागणी। पुण्यासह धुळे नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा 40°C वर, उष्माघाताचे रुग्ण हाताळण्यासाठी उपाययोजना सुरू, जिल्हा रुग्णालयात उष्माघातक कक्षाची स्थापना। जालन्यात दारूबंदी पथकावर दगडफेक, 6 ते 7 पोलीस कर्मचारी जखमी, परतूरच्या गुळखंड तांडा येथील घटना। टिपेश्वरमधील वाघिणीच्या शिकारीचा प्रयत्न, सितार वाघिणीच्या पायाला फास, फासकीत अडकलेल्या वाघिणीची वन विभागाकडून सुटका।